थँक्यू सो मच. नक्कीच मित्रांनो, विराज स्पोर्ट्स धामणगाव संघाने पहिल्या विजयाची नोंद या ठिकाणी केलेली आहे. वळूया आपण पुन्हा एकदा आता मॅचच्या दिशेनं. सन्माननीय पांडुरंग पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. डीजे मॅन या ठिकाणी आता सज्ज होत आहेत. मॅचला सुरुवात होते, फील्ड सेट होते, तोपर्यंत ऐकूया एक म्युझिक. स्टेजवर येण्याची कृपा करावी. मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीवीर सुजाता स्पोर्ट पिंपला संघाचे पहिलाच बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा ब्रेक होऊन आला. पहिलं षटक शाकीर हा गोलंदाज सध्या हाताळतोय मापोली संघाकडनं. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये चांगल्या रन सोडण्याचा आता प्रयत्न इथून करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उडवल्या बॉल हवेमध्ये आहे. मिड विकेटला फिल्डर जज करतोय. चुकी होणार नाहीये फलंदाज बाद. विकेटचं पतन. हा यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न होता. अपील इथे देखील झाली आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि चर्चा आपण करतोय की जुना अंदुरकीच्याच मैदानावर आपण क्रिकेट खेळतो आणि जेव्हा गावातील संघ एखादी स्पर्धा खेळत असतात गावच्या मैदानावर, तेव्हा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे जमा होत असतात आणि जरूर आपण ते प्रेक्षक कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. थोडासा बदल जरूर बघायला मिळाला सलामी वीरांमध्ये. हॅलो चेक. विनेश संघामध्ये नाहीये आणि त्याच्याच कारणामुळे आपण पाहतोय थोडस चेंजेस. आणखी एक डॉट बॉल आलाय. पहिल्या समाप्तीनंतर
साक्षी बियर शॉपचे प्रोप्रायटर संदेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करत आहोत. संदेश पाटील, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि मित्रांनो, जी विकेट तुम्ही पाहतायत या स्पर्धेसाठी ही विकेट तयार करण्यात आली आणि त्या विकेटसाठी आम्हाला आर्थिक सहाय्य संदेश पाटील यांचं लाभलं. सेकंड ओव्हर सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आपण सन्मानाकडे देखील वळणार आहोत. ब्रॅक करत असताना दुसरी धाव इथे देखील घेण्याचा प्रयत्न केला. इथे रनआउटची संधी होती आणि अखेर 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. जेव्हा चौकार आणि षटकार येत नसतात तेव्हा स्कोरबोर्डला कुठेतरी हलतं ठेवणं गरजेचं असतं. स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 7. कॅमेरामॅन, आपण VIP डायस कव्हर करायचं. यस, राहुल म्हात्रे 3 स्टार मूवीज च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट. मास्टर 40+ ला खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवलं असेल ती वाहिनी म्हणजे 3 स्टार. फ्रंट फुटला आले, थोडं शॉट, चांगला फटका, लॉंग ऑनला तेवढी चांगली झेल. जॉन्टी मुझम्मिल पटेलनं पकडली. फलंदाज बाद. थेंबे थेंबे पाणी पडे पडे राणी एक घराकडे. पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक फलंदाज बाद. या बात आहे. मोहतसीन लगातार 2 विकेट घेतलेत. 200 रुपये जव्वाद भाई यांच्याकडून. तो यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा शॉट ऑन पुल केला. मिस फिल्डिंग. बॅकअपला फिल्डर आलेत आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आयवा जेल साठी सूर्याजी पाटील यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि आपण आज पाहतोय शिवनेरी 40+ संघाचे आमचे उत्कृष्ट आयोजक आणि उत्कृष्ट क्रिकेटर चेतन राऊत यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे. वाढदिवसाच्या त्यांना देखील कोटी कोटी शुभेच्छा. स्विंग एंड अ मिस, ब्यूटीफुल बॉल.
2 षटकांचा खेळ ते संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 10 रन्स. सन्माननीय अनंता पाटील आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. सन्माननीय अनंता पाटील यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. चेतन राऊत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे. आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. अविनाश शिकारी आपण पुढे यावं. आपला हे सन्मान या ठिकाणी केला जाईल शिवनेरी चषक 2024 च्या माध्यमातून. या वेळेला बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा फिल्डर डाऊन दी बॉल. इथे कॅच ड्रॉप. सागरला जीवनदान मिळालंय. विस्फोटक फलंदाज आहे. सागरला जीवनदान देणं मी म्हणेल भरपूर महागात पडू शकतं येणाऱ्या काळामध्ये. सुजाता स्पोर्ट पिंपलासाठी नक्कीच ते फायदेशीर ठरू शकतं. पुढचा सामना तुम्ही पाहणार आहात बादशाह 11 पिंपलगर विरुद्ध संघर्ष बंगलापाडा. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यावं. यावेळेला पुन्हा एकदा प्रभाकर बॉल उडवतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा चुकलाय क्षेत्ररक्षक आणि बॉल आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हॅलो चेक. हॅलो. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. एक धावसंख्येच्या मदतीने 16 या आकड्यावर धावफलक 16 रन्स. स्वर्गीय मगन गोपाल म्हात्रे यांच्या स्पर्धार्थ तुम्ही स्पर्धा पाहतात शिवनेरी चषक. खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हचा फटका. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर बॉल वरती आला आणि या दरम्यान वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 17 वर 17 ऑन अबाउट. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. बादशाह 11 पिंपलगर आणि संघर्ष मंगलापाडा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत. बोथ कॅप्टन आय काइंडली रिक्वेस्ट यू. या भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्ही पाहतायत आणि थोड्याच वेळात आम्ही त्या ट्रॉफीज तुम्हाला दाखवू देखील ऑन स्क्रीन शिवनेरी चषकाच्या. नाही खऱ्या अर्थानं बक्षिसांचा वर्षा वाचणारी स्पर्धा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 4 बक्षीस आपण देत आहोत. लाजवाब नियोजन खऱ्या अर्थानं बघायला मिळालं. वेळोवेळी पाहुण्यांना सन्मानित केलं जातंय. वेळोवेळी पाहुण्यांना योग्य तो मान दिला जातोय. हे सर्व नियोजन असणं फार गरजेचं असतं आणि नियोजनबद्ध कार्यक्रम सध्या सुरळीत सुरू आहे. आणखी एक चेंडू निर्धावाला आणि याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. पूर्णपणे कंट्रोल आतापर्यंत मी म्हणेल या मॅच मध्ये या डावामध्ये मापोली संघाचं पाहायला मिळालंय. नक्कीच मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सर्वतोपरी सहाय्य केलं, खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आम्हाला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे, सन्माननीय दशरथ केने गुरुजी यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं. धनंजय अण्णा गवडी जे अध्यक्ष आहेत मास्टर 40+ चे, हळूराम रामा पाटील, संतोष बळीराम पाटील, त्याचबरोबर मयूर भोईर टेंबवली यांच्या माध्यमातून देखील आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. हरिभाऊ वामन म्हात्रे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
विलास विष्णू पाटील यांचे आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 17 आहे. यावेळेला पंचांचा भीम नो बॉलचा इशारा. आणि ते काय घडले बघा, रनआउटची संधी होती, रॉंग एंड थ्रो जरूर आला, मात्र आता ह्या एंडला प्रभाकरला मैदान सोडावं लागेल. विकेट अखेर मिळाली आहे. यशवंत मात्रे जोगेश्वरी डाब्याचे प्रोप्रायटर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. रोहिदास विष्णू पाटील, विलास विष्णू पाटील, पुरुषोत्तम गोपाल केणे आपले विशेष आभार. बालाराम कचरू पाटील आपले विशेष आभार. हेमंत कृष्णा राऊत आपले विशेष आभार. अनंत शिकारी आपले विशेष आभार. जोगेश्वरी क्रिकेट संघ जुनांदुर्की आपले विशेष आभार. अनिल बापू जाधव आपले विशेष आभार. आणि निलेश जनार्दन पाटील आपलं देखील, नितेश जनार्दन पाटील आपलं देखील विशेष आभार या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होत असताना विजय येतोय, संघाचा संघनायक. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 आहे. दयनीय स्थिती म्हणावी लागेल, कारण सुजाता स्पोर्ट पिंपला ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी आज त्यांना करता आली नाहीये. याचं कारण चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली. तो यावेळेला काय झालंय, थोडस फंबळ झालाय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. स्विंग केलं ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. भिरकावून दिला बॉल काउस कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावा षटकार. बक्षिसाची वाढ झालेली आहे, ते म्हणजे शिस्तबद्ध संघ. आणि तो पुरस्कार दिला जाणार आहे शिवनेरी चषकामध्ये कैलासवासी मीराबाई जनार्दन माघे यांच्या स्मरणार्थ विघ्नेश जनार्दन माघे यांच्याकडून. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आयोजन आणि नियोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सुजाता स्पोर्ट पिंपला संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. पिंपलाचे काही खेळाडू गोव्याला आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सध्या या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. हा चेंडू आपण पाहतो, जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड विकेट बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा 22चा इशारा आलाय. 30 वर धावफलक जाऊन पोहोचले. 30 रन्स. हळूहळू फायटिंग टोटल कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न, कारण काही शेवटचे 2 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत डावातील. आणखी एखादा मोठा फटका शोधावा लागेल एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. आणि तो फटका शोधलाय. भिरकावून दिला सरळ लॉंग ऑनला. बॉल बॉडीच्या पलीकडे. षटकार.
त्या खेळाडूंना अक्षरशः मी म्हणेल धूम मचाई, तुटून पडला. षटकार आला आणि 42 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 टार्गेट सामना जिंकण्यासाठी. वळूया पुढच्या मॅचचा. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. संघर्ष बंगलापाड्याच्या विरोधात संघ तुम्ही पाहणार आहात बादशाह 11 पिंपलगड. या दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी हवं. सन्माननीय भूषण अशोक पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत, वेलकम. नाणेफेक करण्यासाठी याचे बादशाह 11 पिंपळगर आणि संघर्ष बंगलापाडा. आपण विना विलंब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. संघर्ष बंगलापाडा आणि बादशाह 11 पिंपळगर. दर्शन मात्रे आपलं सुद्धा स्वागत. त्रेचाळीस धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मित्रांनो. आपण जी स्पर्धा पाहतात भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा जुन अंदुर्की नगरीमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवनेरी मास्टर 40+ क्रिकेट संघ जुन अंदुर्की आयोजित शिवनेरी चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण होतोय की नाही बघायचंय. सलामीवीर झकी नाचन आणि त्याला साथ देण्यासाठी इम्रान. आज पहिल्या सामन्यामध्ये शिवनेरी जुन अंदुर्की संघाने पहिल्या विजयाची नोंद केली VR टेमगर या संघाला पराभूत करून. आज दुसऱ्या सामन्यामध्ये श्री जानकाई माता खारबाव या संघाला परास्त करून विराज धामणगाव संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मापोली 40+ आणि सुजाता पिंपळास पहिल्या सत्राचा डाव हा संपन्न झालेला. दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल. आघाडीचा गोलंदाज किशोर. सामन्याला सुरुवात.
पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील पहिला चेंडू स्ट्रेट फटका खेळलाय डाऊन दी ग्राउंड टिपिकल पॉवर प्लेचा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सहा धावा धावपलकावर 43 धावांचं लक्ष जवळ आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 10 ते 11च्या सरासरीने धावा पूर्ण कराव्या लागतील प्रति षटका मागे. पुन्हा एकदा किशोर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडच्या टोकाकडून राईट आर्मवरती विकेट. झकीने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले आहेत वैयक्तिक 6 धावांवर तो खेळतोय. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला अतिशय चांगला फटका चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. टिट फॉर टॅट ठोसास ठोसा इथं उत्तर दिलं जात आहे. ठोसास ठोसा आणि पंच अनिप पटेल यांचा इशारा आपण बघितला तर बिली बावडन यांची आठवण होते. एक आगला वेगळा अंदाज आहे त्यांचा. चांगली बॅटिंग 10 धावा धावपलकार पुन्हा एकदा किशोर. स्ट्रेट फटका खेळलेला आहे क्षेत्ररक्षक झेपावतोय झेल टिपलेला आहे प्रभाकर याने फलंदाज होते बाद. फलंदाज बाद झालेल्या झकियाच्या खेळीचा अंत झालेला आहे. अगदी मिडॉनवरून मिडॉपला झेपावला होता झेल घेण्यासाठी प्रभाकर याने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल संपन्न केला. पहिला बॅटर बाद होते 10 या धावसंख्येवर. मोहतसिम नंबर 83 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला किशोर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आलेला आहे. यस एक पाहतो आपण लेग बाईट स्वरूपामध्ये धाव आलेली आहे 1+1. यस लेग बाईटचा देखील इशारा आला होता. धावसंख्या भारतीय धावपलकर 12. निश्चितच पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. थोडासा डाऊट आहे पंचांना. यस नो बॉल आहे. बादशलम पिंपलगर आणि संघर्ष बंगलापाडा आपण ताबडतोब संपर्क साधायचा नाणेफेक करण्यासाठी या. बघा लक्षात घ्यायचंय दोन्ही संघांचे 3-3 बॉल हे निश्चित 3-3 बॉलची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्रीड बॉल फ्रीडवर चांगला फटका सजवलेला बॅटर इम्रान याने मिड विकेटला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव मिळेल इम्रानला. धावसंख्या भारतीय धावपलकर 13. चांगली बॅटिंग टिट फॉर टॅट
जशाच तसं उत्तर दिलं जात आहे मापोली 40+ संघाकडून. खर तर फैसलने शेवटच्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या होत्या. सलमानने 7, मोहतसिमने 5 आणि शाकीरने 5 धावा खर्च केल्या होत्या. चेंडूला मात्र चांगला फटका खेळलेला ऑन ड्राईव्हचा फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या भारतीय धावपलकावर 14 एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये भूषण पाटील हे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. सुखीर पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. धन्यवाद. तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलणार आहोत. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. 14 धावा धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मजबूत स्थितीमध्ये पाहतोय मापोली 40+ या संघाला. आत्ताच व्यासपीठावर शुभ आगमन झालेले आहे. कुमार गिरीश नारायण ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी आकर्षक सन्मान चिन्ह पुरस्कृत केलेले आहेत. कैलासवासी मनीषा शरद ठाकरे व कैलासवासी जगन्नाथ लहू ठाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 14 धावा धावपलकावर दुसऱ्या षटकासाठी सागर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगला फटका, जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फिल्डिंग झालेली आहे. फक्त एकच धाव मिळेल मोहतसिमला. धावसंख्या भारतीय धावपलकावर 15 एक खेळाडू बाद दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना सागर. इम्रान सलामी लावलेला आहे, जो वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतोय. चेंडू खोदून काढलेला आहे. मिडॉनला चेंडू 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. धावसंख्या भारतीय धावपलकावर 17 धावा. जकीने खूप चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. वैयक्तिक त्याने 11 धावांचं योगदान दिलं. 2 चौकार लगावले. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर इम्रान. 3 धावांवर खेळतोय. चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेलं आहे. जमीन लगत गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेतलेला आहे. बॅटर इम्रान याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या भारतीय धावपलकावर 19 धावा धावपलकावर. खूप सुंदर खेळ करताना हे 2 फलंदाज खेळपट्टीवर सिंगल डबल पूर्ण करताना 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. या 3 चेंडूंमध्ये सागर याने लक्ष 43 धावांचा आतापर्यंत 19 धावा जोडलेल्या आहेत धावपलकावर. सागर पुन्हा एकदा सज्ज होते. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. चांगला फटका. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते मोहतसिम.
अतिशय चांगला चेंडू होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेलेला आहे पॉइंट कडे. तोपर्यंत अवधी होता बॅटर कडे एक धाव कंप्लीट करण्याचा. धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 21 धावा आतापर्यंत पाहतो आपण. मापोली 40+ या संघाने जोडलेले आहेत. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 13 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मुझम्मिल पटेल. सागर स्ट्रोक चेक केलेला आहे. फक्त हलक्या त्याने खेळलेले आहे. ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू ते मिडॉनला. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते. धावपलकर 22. निम्मा पल्ला पार केला. अजून 21 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल विजय मिळवण्यासाठी. विराज धामणगाव संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या. विराज धामणगाव आणि श्री कान्हाई माता पाये असा यानंतर शेड्यूल मध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. ते आपण नाणेफेक करण्यासाठी या. पाये वर्सेस धामणगाव अशा या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. स्वर्गीय मगन गोपाल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शिवनेरी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. शिवनेरी मास्टर 40+ क्रिकेट संघ झुन अंदुर्खीच्या वतीने. बारा चेंडू 21 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी प्रभाकर सज्ज होतोय बॉलिंग मार्क वर. समोर जाईल बॅटर जॉन्टी. विराज धामणगाव संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. पाये संघ कर्णधार इथे उपस्थित झालेले आहे. बारा चेंडू 21 धावा. आडव्या बॅटने खेळलेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. त्याला चकून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावपलकर 26. चांगला आकार येतो धावसंख्येला. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि श्री कान्हाई माता पाई या संघाचे सर्व आधारस्तंभ भरत देवलीकर साहेबांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. शिवनेरी चषक 2024 मध्ये चेंडूला मात्र तटवलेला आहे. गचाल क्षेत्ररक्षण. अजून एक चौकार जॉन्टीच्या बॅटमधून. प्रभाकर आज आपण मैदानामध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार इथे मारले जॉन्टी यांनी आणि धावसंख्या होती ती 30. दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता. प्रभाकर राईट आर्म राऊंड द विकेट. जॉन्टी खूप चांगली फलंदाजी करतोय खेळपट्टीवर. आपल्या टीम साठी बॅकफुट पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. क्विक थ्रो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र धावचीत बाद होतोय.
9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मुदत सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. जॉन्टी अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. 2 चौकारच्या साह्याने तो वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक दक्ष झेल टिपलेला संजय याने फलंदाज होते बाद. न्यू बॅटर मुजाहिद मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. आता मात्र निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रभाकर द्वारा. जॉन्टी देखील बाद झालेला. त्याने फक्त आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं. प्रभाकरने फसवा चेंडू टाकला होता. धीम्या गतीने चेंडू टाकला आणि फलंदाजाला फटका मारण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मेजवानी मात्र स्वीकारता आली नव्हती बॅटर जॉन्टीला. झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. सीमारेषवर चांगला झेल टिपला संजय याने. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. विजय झेल टिपते. अजून एक गडी बाद होतोय. धक्का लागलेला आहे महापोली 40+ या संघाला. तर अशा प्रकारे अजून एक धक्का लागलेला आहे. 5वा गडी बाद झालेला आहे. विराज दामणगाव संघ कर्णधार आपण या नाणेफेक करण्यासाठी आता इक्वेशन पाहतोय. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 7-12चं इक्वेशन. न्यू बॅटर सलमान मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. विकेट हॅट्रिक वर येतो गोलंदाज प्रभाकर ठाणगे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. प्रभाकर ठाणगे राईट आर्म राऊंड द विकेट. लॉफ्ट केलेले हॅट्रिक पूर्ण होईल का? सागर झेल टिप्पे आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज प्रभाकर ठाणगे. ते शुभ आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका या गावची सुकन्या सोनाली भोईर हिचे वडील इथे दाखल झालेले आहेत गोविंद भोईर. त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सोनाली भोईर यांचे पिताश्री गोविंद भोईर, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेवटचा अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन. सोनाली भोईर यांचे पिताश्री गोविंद भोईर यांचं शुभ आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅटची कडा. यस, एज अँड गॉन. अजून एक धक्का लागतोय.
होता समाचार घेता आलेला ना, अजून एक बॅटर बाद होतोय. फैसल्याची खेळी संपुष्टात. बारा धावांची आवश्यकता. 8वा फलंदाज बाद झालेला आहे. सचिन बलिराम पाटील या मैदानासाठी आतोनात ते दिवस हे मैदान बनवण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन साना बनवायचा. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे चेंडूला, पण काय झेल टिपलेला आहे, अफलातून झेल. फलंदाज बाद होते. आवश्यकता. कॅचेस विनिंग द मॅचेस. बघा इथं टाइम लाईन जर आपण बघितलं तर जवळजवळ 8 चेंडूमध्ये एकच धाव आणि जवळजवळ 7 विकेट इथे गमावलेल्या आहेत. खराब प्रदर्शन बघायला मिळते मापोली 40+ संघाकडून. विजयाच्या उंबरठ्यावर खरं तर मापोली हा संघ होता. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुढे सरसावधन खेळण्याचा प्रयत्न केला होता शाकीर याने, एकच धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र निश्चितच पराभव अटलाय, कारण शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मापोली 40+ या संघाला सामना जिंकण्यासाठी. कॅमेरामॅन राहुल मात्र अतिशय दर्जेदार प्रक्षेपण पोहोचवताना 3 स्टार मूवीज लाईव्ह टेलिकास्ट. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनला चाललेला आहे. निश्चितच तिथे कुठल्या प्रकारची धाव पूर्ण केली नाही आणि याचबरोबर सामना जिंकलेला आहे सुजाता पिंपलास या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक मापोली 40+. दोन्ही टीम आपला मेगा सत्कार होणार आहे. व्यासपीठाजवळ येते मापोली 40+ आणि सुजाता पिंपलास. बघा रंगतदार हा सामना आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर असताना आपल्या संघासाठी विजय श्री खेचून आणला. याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 दावेदार होते. सुरुवातीला आपण प्रभाकर मडवीचा विचार केला होता, त्यानंतर आपण विचार केला सागर हा देखील रेसमध्ये